2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ता येण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा वाटा। मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य तर आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंना नायक चित्रपटातील अनिल कपूरची उपमा। धाराशिव जिल्हा शिवसेनेचे निरीक्षक उन्मेष पाटील यांच्यासमोर पक्षामधील गटबाजीचं आव्हान। बैठकीदरम्यानच शिवसेनेतील विविध गटातील मतभेद उफाळून आलेत। काही पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती, तर कुठलीही गटबाजी नसल्याचं उन्मेष पाटील यांचं वक्तव्य। नवी मुंबईत घरांच्या पुनर्विकासावरून गणेश नाईकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा। 2011 पर्यंतची घरं नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असतानाच MIDC मात्र 2 दिवस आधी पुनर्विकासाचं टेंडर काढून चलाखी करत असल्याचा नाईकांचा आरोप। बारामतीबाबत काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत, तर 23 उमेदवारांसोबत वेळी संपर्क झाला असता तर चित्र वेगळं असतं, सुळेंचं वक्तव्य। बारामती निवडणूक बिनविरोध झाली नाही हे तटकरेंचं अपयश। तटकरेंनी इतरांना कमी लेखलं, त्यांचा अहंकार नडला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंची सुनील तटकरेंवर टीका। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 40 नेत्यांचा समावेश। रवींद्र चव्हाण, गडकरी, बावनकुळे, तावडे, अशोक चव्हाण, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दानवे, राम शिंदेंसह बड्या नेत्यांचा समावेश। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस ठाणे नोटीस बजावणार। समता पतसंस्थेतील खात्यासंदर्भात चौकशी होणार। खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती। भोंदू खरातवर 2022 मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास होणार। 2022 मध्ये साई संस्थानाचे कर्मचारी विकास दिवटे यांची गळफास घेत आत्महत्या। सुसाईड नोटमध्ये भोंदू खरातवर आरोप। मयत विकास दिवटेंचा भाऊ राजेंद्र दिवटे यांची पुन्हा तपास करण्याची मागणी। नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातच्या मिरगाव फार्म हाऊसवर पोलिसांचा तपास। माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल। एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून चौकशी। भोंदू खरातच्या अटकेनंतर मिरगावचे ईशानेश्वर मंदिर ओस। एकेकाळी भाविकांच्या रांगा लागणाऱ्या मंदिरात आता भाविकांची वर्दळ पूर्णपणे थांबली। मंदिर परिसरात शुकशुकाट। भोंदू खरात प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा। ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदे मूळचे शिवसैनिक, ते शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत। शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंचा उपहासात्मक टोला। शिंदेंना भाजपमध्ये जाण्याचा देखील सल्ला, तर राष्ट्रवादीचे काही सदस्य आमच्या संपर्कात होते, महेश शिंदेंचा दावा। बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। मुंडे समर्थकांची धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। बीडच्या गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंडे समर्थकांनी केली मागणी। आदित्य ठाकरे लवकरच मुंबईतील शिवसेना शाखांना भेट देणार। शाखा भेटींचा कार्यक्रम हाती घेणार। आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील शिवसेना शाखा प्रमुखांची बैठक। पक्ष बांधणीच्या अनुषंगाने ठाकरे सेना स्थानिक पातळीवर बदल करणार। आदित्य ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहित नाही, पण संजय राऊतांना पलटवतील हे निश्चित, संजय शिरसाटांची टीका। एकनाथ शिंदे ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देणार। राज्यात पक्षाचा विस्तार आणि प्रभावीपणे करण्यावर अधिकपणे भर देण्याच्या शिंदेंच्या सूचना। युवकांना पक्षात सहभागी करून घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचाही सल्ला। विलीनीकरणाचा सर्वाधिकार पवार कुटुंबावर सोडलाय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर अनिल पाटलांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबाला वाटलं तर विलीनीकरण होईल अशी प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम। पक्ष वाढवण्यासंदर्भात काम करण्याच्या शशिकांत शिंदेंच्या सूचना। पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईत संघटनात्मक बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस दरेगावात मुक्कामी। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंचं स्वागत।
शिंदेंविरोधातील विडंबनात्मक काव्या प्रकरणात कुणाल कामरावर हक्कभंग प्रकरणात कुणाल कामराची चौकशी झाली। प्रवीण दरेकर आणि कुणाल कामराची साक्ष नोंदवली तर मी चूक केली नसल्याचं कुणाल कामराचं म्हणणं। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला वैधच, वंशावळीतील उल्लेख आहे। आमदार महेश शिंदेंकडून बाजू स्पष्ट, मीडिया ट्रायल न करण्याचं आवाहन। जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युतीबाबत मी सर्व कल्पना दिली होती। मी कुणालाही अंधारात ठेवलेलं नाही, आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया। आयटी जिहाद प्रकरणात एसआयटी कडून तपास होणार। मल्टीनॅशनल कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि तरुणाविरोधात धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी होणार। एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे तर 5 जणांना अटक। अश्विनी चेनानी असं अटक केलेल्या एचआरचं नाव। लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशी द्या, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची माहिती। हे औरंगजेबाचं राज्य नाही, फडणवीसांचं राज्य आहे, प्रवीण तोगडिया यांची प्रतिक्रिया। राज्यातील पहिली वातानुकूलित जिल्हा परिषद शाळा सिंधुदुर्गच्या वारंगावमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन। शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये एसी बसवलेत। पुण्याच्या चाकणमध्ये आईनं प्रियकरासोबत पळून पुढच्या 6 वर्षांच्या मुलाची केली हत्या। प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं चिमुकल्याला घेतला जीव। आरोपी आई अटकेत तर प्रियकर फरार। भाजीमध्ये केस सापडल्यानं पतीची पत्नीला मारहाण। रात्रभर वेदना सहन केल्यानंतर सकाळी विवाहितेची गळफास घेत आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरच्या श्रावस्ती कॉलनीतील धक्कादायक प्रकार। पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल। पुण्याच्या खेड तालुक्यातील तहसीलदार प्रशांत बेडसेंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। प्रशासनाकडून चौकशीचे आदेश। जमिनी संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती। रायगड किल्ल्यावर वणवा लागण्याची घटना। वणव्यात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि विद्युत केबल जळून खाक। हिरकणीवाडीपासून महादरवाजापर्यंत वणवा वेगानं पसरला। नागपूर महापालिकेच्या 3 बस ऑपरेटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय। परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी। बसमधील साहित्य गहाळ झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कार अपघातात बीडमधील केजचे तहसीलदार राकेश गिड्डेंचा मृत्यू। लातूर रेणापूरजवळ भरधाव कार वेगात उलटल्यानं अपघात। सोलापूरच्या करमाळ्यामधील पुनवर आणि चिखलठाणामध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पुतळा बसवल्याप्रकरणी 13 जणांना अटक। सोलापूरच्या माढा तालुक्यातील मुडनिंब गावामध्ये उभारलेले महापुरुषांचे दोन्ही पुतळे हटवण्याचा गावकऱ्यांचा निर्णय। ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा निर्णय। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील बावची आणि निंबोणी परिसरात बालविवाह झाल्याचा प्रकार उघड। लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच सासरच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या। पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप। पती आणि सासऱ्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये एलईडी मासेमारी विरोधात आज मच्छीमारांचा मोर्चा। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा निघणार। नितेश राणेंचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेच एलईडी मासेमारीवर ठोस कारवाई होत नसल्याचाही आरोप। जळगाव पालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाई संदर्भात मनसेचा पालिकेवर धडक मोर्चा। पालिका कारवाई करताना मराठी आणि परप्रांतीय असा भेदभाव करत असल्याचा मनसेचा आरोप। पालिकेचं परप्रांतीय अतिक्रमणधारकांकडे दुर्लक्ष तर मराठी व्यावसायिकांवर कारवाई, मनसेचा आरोप। नागपूरची दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं तलाई मन्नार ते धनुष्कोडी पार्क समुद्रधुनी पार्क केली आहे। अवघ्या 17व्या वर्षीच ईश्वरीची दमदार कामगिरी पाहायला मिळते। सलग 11 तास 15 मिनिटं जलतरण करत तिनं ही कामगिरी केली आहे। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून झेंडूच्या फुलांची लागवड। अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलावर करपा रोगाचा प्रादुर्भाव।
शेतकऱ्यांनी झेंडूच्या शेतात ट्रॅक्टर फिरवलाय। पुण्याच्या भोर तालुक्यातील रब्बी हंगामातील गहू भरडणीची कामं अंतिम टप्प्यात। यंदा अवकाळी पावसाचा गव्हाला फटका, उत्पन्नात घट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पिकं काढली न आल्यानं शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त। जालन्यात अवकाळी पावसाचा गहू विक्रीला फटका, गव्हाचा दर्जा घसरल्यानं दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। 3000 रुपये क्विंटलवरून 2500 ते 2700 रुपये क्विंटलवर दर। नाशिकच्या येवल्यामध्ये कोळगावात वांग्याला भाव नाही, वांग्याला मातीमोल दर मिळत असल्यानं वांगी फेकून देण्याची वेळ। 1 रुपये किलोचा भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत। जालन्यात नाफेड खरेदी केंद्रात बारदाना उपलब्ध नसल्यानं केंद्र चालकाकडून हरभऱ्याची खरेदी ठप्प, नोंदणी झाल्यानं शेतकऱ्यांचा हरभरा बारदाना अभावी तसाच पडून शेतकरी चिंतेत। बीडच्या परळीमध्ये उन्हाची तीव्रता वाढली। एप्रिल महिन्यात लघु प्रकल्प, पाझर तलाव कोरडे, पिण्याच्या पाण्याचा तसंच शेतीसाठीचा आणि जनावरांसाठीचा पाणी प्रश्न गंभीर। गोंदियामध्ये ऑफलाईन धान खरेदी करून ठेवणं संस्थांना भोवणार, विक्री करणारे शेतकरी अडचणीत। फेडरेशनने बजावलं संस्थांना पत्र। सांगलीच्या खोराडकर गॅस कंपनीकडून अद्यापही पुरवठा सुरळीत नाही, अजूनही ग्राहकांच्या एजन्सी बाहेर रांगा। खोराडकर गॅस एजन्सीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा ग्राहकांचा आरोप। 15 ते 20 दिवसांपासून गॅस बुक करूनही गॅस मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार।